नमस्कार, मी धनराज परगे. तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी 1 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय घटक आहे अपूर्णांक. आपण जी काल अपूर्णांक या घटकावरील 20 प्रश्नांची सराव चाचणी अपूर्णांक सराव चाचणी 3 मधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काल जी आपली अपूर्णांक या घटकावरील अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया या घटकावरील जी सराव चाचणी क्रमांक 3 झाली त्यातील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे अभ्यासूया. पहिला प्रश्न आहे 8/9 8/9 अधिक 8/18 अधिक 3/27. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? बेरीज दिलेली आहे. अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? 8/9 अधिक 8/18 अधिक 3/27. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतील? इथं छेद समान करून घ्यावे लागतील. छेद समान करून घ्यावे लागतील. आलं का लक्षात? सर्वप्रथम तर मग ह्याचा लसावी काढा. या 9, 18 आणि 27चा लसावी काढा. पहा, हे 9च्या पाड्यातील असल्यामुळं 27 लसावी येतो. 9 × 9, 9 2 18, 9 3 27. काय झालं? 3 2 6, 6 9 54. हे 9 × 2 × 3, 9 2 18, 18 3 54. छेद समान काय झाला? 54 झाला. छेद समान काय झाला? 54. मग या 9चा छेद 54 करण्यासाठी 9ला 6ने गुणावं लागते. मग छेदामध्ये ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणा. 8ला सुद्धा 6नेच गुणा. अधिक या 18चा छेद 54 करण्यासाठी 3ने गुणावं लागते. मग अंशाला सुद्धा याच्या 3नेच गुणा. अधिक 27चा छेद 54 करण्यासाठी ह्याला 2ने गुणावं लागते. अंशाला सुद्धा 2नेच गुणा. मग काय येईल? 8 संग 48 छेदामध्ये 54 अधिक 8 त्रिक 24 छेदामध्ये 54 अधिक 3 2 6 छेद 54. छेद समान झालेला इथं समान असलेला छेद घ्या 54. अंशांशाची बेरीज करा. 48 अधिक 24 अधिक 6. काय बेरीज येईल? 6 आणि 4 10 आणि 8 18ला 8 हातचा 1 2 आणि 6 आणि हातचा 1 7. 78 छेदामध्ये 54. आता 78 छेद 54 कितीनं भाग जाते हो? 78ला आणि 54ला 2 तर भाग जाते बघा. 2 2 4, 2 7 14, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 1 उरला 18 झाले. 92 18. परत आता कितीनं भाग जाते? 3नं भाग जाते. 3 9 27, 3 1 3, 3 त्रिक 9. काय आलं? 13/9 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 13/9 हे उत्तर. पर्यायात आहे का? आहे. 13/9 पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक सी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. काय होता कालच्या सराव चाचणीमध्ये? प्रश्न क्रमांक 2 3/4 अधिक 5/6 अधिक 5/12. या ठिकाणी काय करायचे आपल्याला? या अपूर्णांकाची बेरीज करायची. काय करायचे? बेरीज करायची आपल्याला. मग करा बेरीज. हे 3/4 अधिक 5/6 अधिक 5/12.
तर बेरीज किंवा वजाबाकी करायची म्हणजे यांचा छेद समान आहे का, नसेल तर करून घ्या. काय छेद आहे, 4, 6 आणि 12. छेद समान करा. 2 न भाग घाला. बेदुनी 4, बेत्रिक 6, बेसकम 12. परत 2 न भाग घाला. बे 1 बे 3 जसे असतं तसं, बेत्रिक 6. 3 न भाग जातो. 3 1 3. 2 गुणिले 2 गुणिले 3. 3 दुनी 6, 6 दुनी 12. छेद समान काय होईल, 12. या 4चा छेद 12 करण्यासाठी 4ला किती न गुणा लागेल, 3 न गुणा लागेल. मग अंशालाही 3 न गुणा, अधिक 6चा छेद 12 करण्यासाठी 2 न गुणा लागेल. अंशालाही 2 न गुणा, 5 गुणिले 2. इथं ऑलरेडी ह्याचा छेद 12चा आहे. मग हे 5/12 जसे असतं तसं. 3 त्रिक 9 छेद 12 अधिक 5 दुनी 10 छेद 12 अधिक 5/12. छेद समान झाला. मग छेद जर समान झाला असेल तर समान असलेला छेद घ्या. अंशांशाची बेरीज करा. 9 अधिक 10 अधिक 5. 10 आणि 5 15. 15 आणि 9 किती होतात, 24. 24/12 किंवा 19 आणि 5 10 आणि 9 19 आणि 5 24. 12 1 12, 12 दुनी 24. काय आलं उत्तर, 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 2. पर्याय क्रमांक 4 किंवा डी, पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक डी. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 का आहे, 5/3 वजा 5/7. इथं काय करायचे आपल्याला, वजाबाकी करायचे. इथं काय करायचे आपल्याला, वजाबाकी करायची. कुणाची, ह्या 5/3 वजा 5/7. आता यांचा छेद समान करायचे. इथं 2च आहेत. मागं आपण बेरजेचे पाहिले तिथं 3 अपूर्णांक होते, इथं 2 होते. तर सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो. एकतर या 3चा आणि 7चा लसावी काढा. दोन्ही मूळ संख्या आहेत. 3 गुणिले 7 21 लसावी येतो. 3चा छेद 21 करण्यासाठी 7 न गुणावं लागेल. अंशाला सुद्धा 7 न गुणा. वजा 7चा छेद 21 करण्यासाठी 7ला 3 न गुणावं लागेल. हे अंशाला सुद्धा 3 न गुणा. काय येईल, 35/21 वजा 15/21. छेद समान झाला. समान असलेला छेद घ्या. 35 वजा 15. 35मधून 15 गेले, 20 राहिले. 20/21 पर्याय क्रमांक 1 येतो. ही एक पद्धत आहे. तुम्हाला मी आता दुसरी पद्धत सांगतो. हे 5/3 वजा 5/7. छेद समान करायचा असेल तर काय करा, दोन्ही छेदाचा गुणाकार करा. 3 गुणिले 7. पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद, हे 5 गुणिले 7 वजा दोन्ही छेदाचा गुणाकार करा. 3 गुणिले 7. दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद. काय झालं इथं, 7×5 35 छेदामध्ये 21 वजा 3×5 15 छेद 21 बरोबर छेद समान असलेला घेतला 21. 35 वजा 15. 35मधून 15 गेले, किती राहिले, 20 राहिले. 20/21 पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक ए. आलं का. अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 3.7/11 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंश काय आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंश काय आहे. आता ह्याला काय करू आपण, अपूर्णांकात रूपांतर करू. ह्याला काय करू, अपूर्णांकात रूपांतर करू. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, अपूर्णांकात रूपांतर करा. ह्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, हे 3 गुणिले 11 अधिक 7 आणि हे छेद 11 जसे असतं तसं. 11 त्रिक 33, 33 अधिक 7 छेदामध्ये 11. 33 आणि 7 40, 40/11. हे 40 काय हो, ह्याचा अंश आहे. 11 काय, ह्याचा छेद आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा.
नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 24/25 भागिले 72/100 या ठिकाणी काय आहे, भागाकाराचं चिन्ह आहे. बरोबर आहे. मग अपूर्णांकाचा भागाकार करते वेळी आपण काय करतो, भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घेतो आणि हा 72/100 जो आहे त्याचा गुणाकार व्यस्त करतो, म्हणजे 100/72 येईल. म्हणजे इथं काय येईल, 100/72. आता ह्या 24नं 72ला भाग जाते का बघा, 25नं 100ला भाग जाते का बघा. 25 × 25, 25 × 100, 24 × 24, 24 × 3 72. काल 4/3 हे उत्तर येईल. आहे का पर्यायात, आहे. पर्याय क्रमांक बी 4/3 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचं खूप सोपं आहे. भागाकार गुणाकार करते वेळी आपल्याला छेद समान वगैरे करायची काय आवश्यकता लागत नाही. पुढचा प्रश्न 8/9 भागिले 64/81. खूप म्हणजे सोपे प्रश्न आहेत. प्रश्न काय दिले पहा, 8/9 इथं भागाकार आहे, हे भागाकार 64/81. मग काय करायचं माहिती आहे का, हे 8/9 जशास तसं या भागिलेच्या चिन्हाच्या ऐवजी इथं गुणिलेचं चिन्ह घ्यायचं आणि या 64/81चा गुणाकार व्यस्त 81/64. 81/64. 8 × 8, 8 × 8 = 64, 9 × 1 = 9, 9 × 9 = 81. काय आलं, 9/8. काय उत्तर आलं, 9/8. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक बी 9/8 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 4/5 अधिक 4/5 अधिक 4/5. किती सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी काय आहे, आपल्याला बेरीज करायचे. मग ऑलरेडी छेद समान आहेत. काय आहे, छेद समान आहेत. आपल्याला छेद समान करायची काही गरज आहे का, नाही. काय प्रश्न आहे, 4/5 अधिक 4/5 अधिक 4/5. मग काय होईल, छेद समान आहेत, समान असलेला छेद घेतला, अंशांशाची बेरीज करा. 4 अधिक 4 अधिक 4, 4 × 4 8 × 4 12, 12/5 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल, 12/5. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक डी 12/5. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती. पहा, तुम्हाला मी 2 प्रकारे सांगतो. हे एक भांड आहे, हे काय आहे, भांड आहे. समजा हे भांड आहे. ही 1/5 भरलेला आहे, म्हणजे ह्याचे 5 भागापैकी 1 भाग भरले. हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे 5 भाग आहेत. या 5 भागापैकी 1/5चा अर्थ काय होतो, 1 भाग भरलाय. हे भाग भरलेला आहे. बरोबर आहे. पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागते, म्हणजे हे एवढं रिकाम आहे. आणखी हे 4 भाग काय आहे, रिकामे आहे. मग ह्याला किती लागू लागले, 40 लिटर लागू लागले पूर्ण भरण्यासाठी. बरोबर आहे. मग हे 4 भाग बरोबर 40 लिटर तर लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती, म्हणजे एकूण किती भाग आहेत, 5 भाग. 5 भागापैकी 1 भाग भरला, राहिले शिल्लक 4. रिकामे 4 भाग म्हणजे 40 लिटर.
मग 5 भाग बरोबर किती? 5 गुणिले 40 भागिले 4, 4 एक 4, 4 10 40. पूर्ण त्याची क्षमता आहे 50 लिटरची क्षमता आहे त्याची. किती लिटरची आहे? 50 लिटरची. हे एक पद्धत झाली. दुसरी पद्धत सांगतो. या 1/5चा अर्थ काय होतो? पहा इकडं, 5 समान भागापैकी एक भाग, बरोबर आहे का? मग एक भाग भरलेला आहे. मग शिल्लक किती भाग राहिले हो? शिल्लक भाग बरोबर 4, बरोबर आहे. पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागते. म्हणजे हे 4 भाग बरोबर 40 लिटर. तर एकूण 5 भाग आहेत. एकूण 5 भाग बरोबर किती? 5 गुणिले 40 भागिले 4, 4 10 40, 10 गुणिले 5, 10 5 50 लिटर. आता इथं एक भाग 50 आहे, हे एक भाग 10 आहे, इथं हे 4 आहे, इथं म्हणजे एक भाग 10चा झाला. हे एक भरलेला 5. पूर्ण त्याची क्षमता किती? 50 लिटरची आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक ए. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. एक भांडे दुधाने 1/3 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 60 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती? एक भांडा आहे, 1/3 भरलेला आहे. हे दुधानं काय केलेलं आहे? 1/3 भरलेला आहे. 1 2 3. 1/3चा अर्थ काय होतो? 3 समान भागापैकी एक भाग भरलेला आहे. पूर्ण भरण्यासाठी म्हणजे हे आणखी 2 भाग भरण्यासाठी त्याला आणखी 60 लिटर पाणी लागते. किती लागते? 60 लिटर पाणी लागते. तर त्या भांड्याची पूर्ण क्षमता, आता हे 2 भाग बरोबर 60 लिटर. तर एकूण 3 भाग आहेत हे, 1 2 3. क्षमता म्हणजे एकूण पूर्ण त्याच्यात किती लागते? 3 भाग बरोबर किती? हे 3 गुणिले 60 भागिले 2. हे तिरकस गुणाकार भागिले 2. 2 न जर भागलं तर 2 6 शून्य काय आलं? 3 गुणिले 30 बरोबर 90 लिटर. एक तर असं सोडवा किंवा 1/3 म्हणजेच 3 भागापैकी एक भाग, बरोबर आहे. हे का आहे? भरलेला आहे. 2 भाग का आहेत? हे रिकामे आहेत. 2 भाग का आहेत? रिकामे. मग ते 2 भाग रिकामे येतात तर त्याचे किती आहे म्हणते? 60 लिटर. 2 भाग बरोबर 60 लिटर. तर पूर्ण 3 भाग बरोबर किती? एक तर अशा पद्धतीने सोडवा. 3 गुणिले 60 भागिले 2. 2 न जर 60ला भागलं 30, 30 त्रिक 90 लिटर. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 10. का आहे प्रश्न क्रमांक 10? एका भांड्याचा 1/5 भाग, एका भांड्याचा 1/5 भाग हा तेलाने भरलेला आहे. ते भांडे पूर्ण भरण्यासाठी आणखी 28 लिटर तेल लागते. तर भांड्याची धारकता किती? सारखाच प्रश्न आहे. 1 2 3 4 5. एक भांडं आहे. ते काय आहे? भांडं 1/5. 1/5चा अर्थ काय होतो? 5 समान भागापैकी एक भाग. एक भाग काय आहे म्हणते? भरलेलं आहे. ते भांडे पूर्ण भरण्यासाठी म्हणजे हे 4 भाग रिकामा आहे. हे काय आहे? 4 भाग रिकामा आहे. मग हे पूर्ण भरण्यासाठी आणखी 28 लिटर लागते ह्याला.
आणखी किती लागते पूर्ण भरण्यासाठी ह्याला 28 लिटर 4 भाग म्हणजे 28 लिटर आहे बरोबर आहे। मग पहा 5 समान भागापैकी एक भाग भरलेला आहे, 1/5 चा अर्थ काय होतो 5 समान भागापैकी एक भाग भरलेला आहे। मग हे काय आहे 4 भाग काय आहे रिकामा आहे। मग हे 4 भाग रिकामा आहे म्हणजे 4 भाग बरोबर 28 लिटर। तर त्या भांड्याची धारकता म्हणजे पूर्ण 5 भाग आहेत, मग 5 भाग बरोबर किती तिरकस गुणाकार करा 5 गुणिले 28 भागिले 4, 4 1 4, 4 7 28, काय राहिलं 5 गुणिले 7 म्हणजे पूर्ण त्या भांड्याची धारकता असेल 35 लिटरची। 35 लिटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल। काय असेल उत्तर 35 लिटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल। आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला। प्रश्न क्रमांक 11 काय आहे एका भांड्यात 45 लिटर पाणी साठवले जाऊ शकते, म्हणजे पूर्ण त्या भांड्याची क्षमता किती 45 लिटरची। जर भांड्यात 5/3 भाग पाणी भरले व त्यापैकी 5 लिटर पाण्याचा वापर केला तर आता त्या भांड्यात किती लिटर पाणी भरावे लागेल म्हणजे भांडे पूर्ण भरेल। पहा ते भांड किती आहे 3/5, 1 2 3 4 5, 3/5 म्हणजे 5 समान भागापैकी 3 भाग भरलेला आहे। पहा आपल्याला 3/5 चा अर्थ काय होतो 5 समान भागापैकी 3 भाग भरलेले आहेत। हे 3 भाग भरलेले आहेत। एका भांड्यात 45 लिटर पाणी साठवले जाऊ शकते म्हणजे पूर्ण ह्याची क्षमता किती आहे 45 लिटरची आहे। त्याच्यापैकी 3/5 म्हणजे हे 45 चा 3/5 मग काय होईल हे चा म्हणजे गुणिले 3/5, 5 1 5, 5 9 45, 9 त्रिक 27 लिटर पाणी आहे। एवढं किती आहे पाणी हे 3 भाग भरलेलं 27 लिटर पाणी आहे त्याच्यात बरोबर आहे। एकूण 45 लिटर त्याची कॅपॅसिटी आहे पूर्ण, त्याच्यापैकी 27 लिटर पाणी आहे, त्यापैकी 5 लिटर पाण्याचा वापर केला 27 वजा 5 हे लिटर। आता त्या भांड्यामध्ये 22 लिटर पाणी आहे, किती आहे 22 लिटर। तर आता त्या भांड्यात किती लिटर पाणी भरावे लागेल एकूण त्याची क्षमता आहे 45 वजा त्याच्यामध्ये 22 लिटर पाणी आहे, तर त्याच्यामध्ये आता किती भरावं लागेल 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 2 गेले किती राहिले 2 राहिले, 23 लिटर एवढं पाणी भरावं लागेल। किती भरावं लागेल 23 लिटर। पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल। काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी 23 लिटर। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। प्रश्न क्रमांक 12 काय आहे प्रश्न क्रमांक 12 एका भांड्यात 70 लिटर पाणी साठवले जाऊ शकते। किती 70 लिटर पाणी साठवले जाऊ शकते। जर भांड्यात 4/10 पाणी भरले, जर भांड्यामध्ये 4/10 पाणी भरले व त्यापैकी 6 लिटर पाणी पिण्यासाठी वापरले तर आता त्या भांड्यात किती लिटर पाणी भरावे लागेल। पहा एक भांडा आहे, त्या भांड्याची पूर्ण क्षमता आहे कितीची आहे त्याची पूर्ण क्षमता 70 लिटरची आहे। पूर्ण क्षमता किती आहे त्याची 70 लिटर आहे। त्याच्यात 4/10 पाणी भरले आहे। या 4/10 चा अर्थ काय होतो 10 समान भागापैकी 4 भाग भरले। म्हणजे आता हे 10 भाग बरोबर 70 लिटर
पूर्ण क्षमता 70 लिटरची आहे. मग 4 भाग बरोबर किती? त्याच्यात आता पाणी किती आहे बघा, 4 भाग पाणी आहे म्हणजे किती लिटर आहे पाणी? पूर्ण त्याची 10 भाग म्हणजे 70 लिटर आहे. तर 4 भाग बरोबर किती? 4 गुणिले 70 भागिले 10, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 4 भाग बरोबर 28 लिटर. 4 भाग बरोबर 28 लिटर, बरोबर आहे. त्यापैकी 6 लिटर पाणी पिण्यासाठी वापरले. आता शिल्लक पाणी त्याच्यात किती राहिले? त्याच्यात होता 28 लिटर, त्याच्यापैकी 6 लिटर वापरले, तर शिल्लक किती आहे? 22 लिटर आहे. शिल्लक किती पाणी आहे? 22 लिटर आहे, बरोबर आहे. तर आता त्या भांड्यात किती लिटर पाणी भरावे लागेल? भरावे लागणारे पाणी पहा, त्या भांड्याची क्षमता आहे 70 लिटरची, त्याच्यापैकी त्याच्यात आहे 22 लिटर. आता किती भरावं लागेल? 10 मधून 2 गेले 8 राहिले, 6 मधून 2 गेले 4, 48 लिटर एवढं त्याच्यात आता पाणी भरावं लागेल. किती भरावं लागेल? 48 लिटर. पर्याय क्रमांक 1 48 लिटर किंवा पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 1 48 लिटर एवढं पाणी भरावे लागेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक, एका पुस्तकाचा 2/3 भाग, एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत? पहा, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा 2/3 भाग आणि 10 पाने वाचून झालेले, 2/3 भाग आणि 10 पाने वाचून झालेली आहेत. एवढं वाचून झाल्यावर आणखी 80 पानं वाचायची राहिलेत. आणखी किती पानं वाचायची राहिलेली आहेत? 80 पानं वाचायची राहिलेली आहेत. तर त्या पुस्तकात किती पाने आहेत? पहा, काय करायचं माहिती आहे का? सगळ्यात सोपं, तुम्हाला मी 2 प्रकारे हा प्रश्न समजावून सांगतो. पुस्तकाची एकूण पाने माहित आहेत का आपल्याला? नाही. एकूण पाने बरोबर x. या xच्या समजा बरं का, हे समजा x आहे, या xच्या 2/3 पानं म्हणजे हे काय होईल? 2x/3 अधिक 10 पानं वाचले अधिक 80 वाचायची राहिल्यात बरोबर एकूण पानं. म्हणजे एवढं वाचलंय, हे वाचलंय, एवढं वाचायचे, म्हणजे या तिघाची बेरीज म्हणजे एकूण पानं. एकूण पानं बरोबर x. मग आता इथं काय करायचं माहिती आहे का? हे 2x/3 अधिक 90 बरोबर x, बरोबर x. मग काय करू? हे 2x/3 बरोबर x वजा 90. हे 90 अधिक होतं, पुढं जाऊन काय झालं? हे ना वजा झालं. मग 2x बरोबर 3, हे 3 भागिले होतं, इकडे जाऊन गुणिले झालं. इकडे जाऊन काय झालं? त्यानं गुणिले झालं. 3 गुणिले कंसामध्ये x वजा 90. मग हे 2x बरोबर 3 न गुणा 3x वजा 9 त्रिक 27, 270, बरोबर आहे, 270. मग काय करा? हे x इकडं आणा, हे 2x 3x इकडे घेऊन या, वजा 3x बरोबर वजा 270. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 3x मधून 2x गेली, x राहिली, मोठ्या संख्येत चिन्ह ऋण, वजा 270. हे दोन्हीकडे बी ऋण झाल्यामुळे हे झालं x बरोबर 70. हे काय आहे? 270 पानं आहेत त्या पुस्तकाला. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक बी. किंवा ह्याला कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो मी. हे एकूण पाने बरोबर पूर्णांक संख्यांची बेरीज, पूर्णांक संख्यांची बेरीज
गुणिले अपूर्णांकाचा छेद अपूर्णांक छेद भागिले अंश व छेदाचा फरक अंश व छेदाचा फरक। पूर्णांक संख्या काय काय ता 10 आणि 80 10 अधिक 80 गुणिले अपूर्णांक काय 2/3 त्याचा छेद आणि हे 3/2 म्हणजे हे 90 गुणिले 3 भागिले 1 90 मधून 90 गुणिले 3 9 त्रिक 27 छेद 1 ची काही गरज नाही। अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक आहे, तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा होता। एका पुस्तकाचा 3/5 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने आहेत? पहा, आपल्याला एकूण पाने बरोबर ट्रिक्स, एकूण पाने तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगतो। एकूण पाने बरोबर पूर्णांक संख्यांची बेरीज कंसामध्ये गुणिले अपूर्णांकाचा छेद भागिले अंश व छेदातील फरक। सूत्रामध्ये किमती ठेवा। पूर्णांक संख्याची बेरीज, पूर्णांक संख्या किती येतात 250 अधिक किती येतं 50 कंस करा गुणिले अपूर्णांक किती आहे 3/5 त्याचा छेद किती आहे 5 भागिले अंश व छेदाचा फरक म्हणजे 5 वजा 3। मग इथं काय होईल? या दोघाची बेरीज 250 अधिक 50 300 गुणिले हे 5 छेदामध्ये 5 मधून 3 गेले 2 राहिले, 2 न भाग घाला 300ला, बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, बे 5 10 0 काय येईल? हे 150 गुणिले 5 म्हणजे 15 5 75। त्याला किती पानं आहेत? 750 पानं आहेत। पर्याय क्रमांक 1। किती पानं आहेत? 750 पानं आहेत। नसेल तर पहा दुसरी पद्धत, समजा एकूण पाने बरोबर x। दुसरी पद्धत त्यानं काय केले? या एकूण पुस्तकाच्या 3/5 भाग वाचले म्हणजे 3x छेदामध्ये 5 अधिक 250 पानं बी वाचले अधिक 50 पानं वाचायची राहिलेत आणि हे पुस्तकाची पानं एकूण x आलं। मग काय करायचं? हे 3x/5 अधिक या दोघाची बेरीज करा 300 येते बरोबर x काय करा आता? हे 3x/5 बरोबर x हे 300 अधिक होतं, पुढे जाऊन काय झालं? हे ना वजा झालं, पुढे जाऊन काय झालं? हे ना वजा झालं। आता इथं घेतो मी, मग हे काय होईल? हे 3x बरोबर हे 5 इथं भागिले होतं, तिकडे जाऊन गुणिले कुणाला होईल? x वजा 300ला होईल हे। मग 3x बरोबर 5 न गुणा कंसाला 5x वजा 3 5 15 1500। मग हे 5x एकीकडे आला 3x, हे 5x तिकडले इकडे आलं वजा झालं, हे पुढं 1500 बी काय राहील? वजा राहील, बरोबर आहे। मग या 5x मधून 3x गेले 2x, ह्याचं चिन्ह ऋण आहे मोठ्या संख्येचं म्हणून हे ऋण 2x बरोबर ऋण 1500। हे दोन्ही बाजूला ऋण आहे म्हणून ते ऋण निघून गेलं। x बरोबर 1500 भागिले 2, 2 न भागलं, बे 7 14, 1 उरला 10 झाले, बे 5 10 0 750 पानं आहेत। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 आलं। अशा प्रकारे हा प्रश्न
सोडवायचा. दोन्ही पद्धतीने सांगितले तुम्हाला. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका पुस्तकाचा 1/3 भाग, एका पुस्तकाचा 1/3 भाग व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात किती पाने? त्याच प्रकारचा प्रश्न आहे. पहा, त्याची ट्रिक आपण काढू. एकूण पाने बरोबर पूर्णांक संख्यांची बेरीज, पूर्णांक संख्यांची बेरीज. तुम्हाला मी मागच्या प्रश्नामध्ये दोन्ही प्रश्नामध्ये दोन्ही पद्धतीने सांगितलेला आहे. गुणिले अपूर्णांकाचा छेद, गुणिले अपूर्णांक जो आहे त्याचा छेद गुणिले, आणि याच्या छेदामध्ये अंश व छेदाचा फरक किंवा छेद व अंशाचा फरक जे काय असेल ते. मग पूर्णांक संख्या काय आहेत? 70 एक आहे आणि 40 एक आहे. 70 अधिक 40 गुणिले अपूर्णांकाचा छेद किती आहे? 3 आहे अपूर्णांकाचा छेद. छेदामध्ये 3 वजा 1, 70 आणि 40 किती झाले? 110 छेद 3. हे 110 गुणिले 3. छेदामध्ये काय येईल आता? हे 3 मधून 1 गेले 2, 2 न भाग जाते. बे 1 बे, बे 5 10, बे 5 10. काय आलं? 55 गुणिले 3, 3 5 15ला 5, हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16, 165 पानं त्या पुस्तकाला आहेत. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर त्याचे उत्तर काय असेल? पहा, एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची काय करायला सांगितलं होतं? बेरीज करायला सांगितलं होतं. परंतु त्यानं काय केलंय? या 1/4 चा गुणाकार व्यस्त किती येईल? 4/1 आणि या 2/3 चा गुणाकार व्यस्त किती येईल? 3/2. या दोघाची बेरीज केली त्या पट्ट्यानं. त्याला या दोघाची कर म्हणलं होतं तर या दोघाची बेरीज केले त्यानं. तर बेरीज किती असेल? तर पहा, हे 4/1 अधिक 3/2 यांची बेरीज करा. तिरकस गुणाकार करा. 2चा अपूर्णांक असल्यामुळे अगोदर छेद काय येईल? दोघाचा गुणाकार बे 1 बे अधिक ह्याचाही छेद बे 1 बे. हे 4 दुनी 8 अधिक ह्याचा अंश ह्याचा छेद 3 1 3. काय आलं? 8 आणि 3 11. 11/2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 11/2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. रमेशला 1/5 व 2/7 यांची बेरीज करायची होती, पण त्याने 1/5 व 2/7 यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर उत्तर काय असेल? पहा, त्याच प्रश्नासारखा प्रश्न आहे. रमेशला 1/5 व 2/7 याची काय करायला सांगितलं होतं? बेरीज करायला सांगितलं होतं. पण त्यानं काय केले? ही 1/5 चा गुणाकार व्यस्त किती येतो? 5/1 किंवा 5. 2/7 चा गुणाकार व्यस्त किती येतो? 7/2. या दोघाची बेरीज केली त्या पट्ट्यानं.
भारीच दिसू लागल्या कार्यकर्ता, है की नाही? मग करा बेरीज, किती येते? 5/1 अधिक 7/2. छेद समान करा, दोघाचा गुणाकार 2 अधिक छेदाछेदाचा गुणाकार 1 आणि 2, 2 1 2. मग काय करा? पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद 5/2 अधिक दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद. काल हे 10/2 अधिक 7/2 म्हणजेच 10 अधिक 7 छेदामध्ये 2 म्हणजेच 17/2 म्हणजे 17/2 आहे का उत्तर? आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक सी 17/2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 का आहे? दौलतरावांनी 540 किलोग्रॅम गव्हाचे समान 6 भाग करून प्रत्येक भागातील 1/2 वाटा एका व्यक्तीस याप्रमाणे गव्हाचे वाटप केल्यास त्या व्यक्तीस किती गहू मिळेल? पहा काय केलेलं आहे. दौलतरावांनी 540 किलोग्रॅम, एकूण गहू किती येतं? 540 किलोग्रॅम गहू आहेत, त्याचे समान 6 भाग केले. समान 6 भाग बरोबर 540 किलो. मग एक भाग बरोबर किती किलो? 540 गुणिले 1 भागिले 6, 6 1 6, 6 9 54 90. मग ही एक भाग बरोबर 90 किलोग्रॅम. पुढं काय म्हणतंय? एका व्यक्तीस प्रत्येक भागातील 1/2 वाटा एका व्यक्तीस याप्रमाणे गव्हाचे वाटप केल्यास त्या व्यक्तीस किती गहू मिळेल? पहा एक भाग बरोबर 90 किलोग्रॅम. मग पुढं काय म्हणतंय? प्रत्येक भागातील म्हणजे या 90 किलोतील 1/2 वाटा, 90चा 1/2. मग काय होईल? 90 गुणिले 1/2 म्हणजे या 90ला 2 भाग घालावा लागेल. बे 1 बे, बे 4 8, 1 उरला 10 झाले, बे 5 10. हे 45 किलोग्रॅम झाले. एक भागातील अर्धा भाग झाला हे. म्हणजे हे प्रत्येक भागातील 1/2 बरोबर 45 किलोग्रॅम. 1/2 म्हणजे अर्धा. 90 किलोचे अर्धा किती झाला? 45 किलोग्रॅम. तर त्याला एकाला दिलंय प्रत्येक भागातील एवढा भाग, एवढे 45 किलो दिले. तर 6 भागाचे किती किलो होतात? तर 45 गुणिले 6 भागिले 1, 6 5 30ला 0 हातचे आले 3, 6 चोक 24 आणि 3 27, 270 किलोग्रॅम. किती होतात? 270 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक ए. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 19 का? एका लोखंडी सळईचा 2/15 भाग चिखलात, 1/5 भाग पाण्यामध्ये असून 2 मीटर सळई पाण्याच्या वर आहे, तर सळईची एकूण लांबी किती? पहा एक सळई आहे, त्याचं काय झालेलं आहे? 2/15 भाग कुठं आहे? चिखलात आहे. अधिक 1/5 भाग पाण्यात आहे, अधिक 2 मीटर सळई तर पाण्याच्या वर आहे, तर सळईची एकूण लांबी म्हणजे या तिघाची बेरीज. बरोबर आहे. काय करा? एका सळईचा 2/15 भाग चिखलात आहे, 1/5 भाग कुठं आहे? पाण्यात आहे, आणि 2 मीटर पाण्याच्या वर आहे. म्हणजे ही पूर्ण सगळ्याची बेरीज म्हणजे पूर्ण सळई.
बरोबर आहे का? मग या पूर्ण सळईची आपल्याला काय करा म्हणते, लांबी काढा म्हणते. मग काय करायचं माहिती आहे का, असा जर प्रश्न आला, हे जे दोन अपूर्णांक आहेत ह्यांची बेरीज करायची. 2/15 अधिक 1/5 बरोबर, बेरीज करा 15 आणि 5, छेद समान करा. छेद समान जर करायचा असेल तर या 15चा आणि 5चा जर लसावी काढला तर 15च येते. 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 गुणिले 3 बरोबर 15. आलं लक्षात? मग छेद समान जर आपण हे 15 केला तर ह्याचा 15, हे 2/15 अधिक ह्याचा छेद समान करण्यासाठी या 5ला 3 न गुणावं लागेल. अंशात बी 1ला 3 न गुणा. मग काय होईल, हे 3 5 15, हे 5 त्रिक 15 आणि हे 15 छेद समान झाला 15. अंशाची बेरीज 2 अधिक 3 का आली 5/15. 5 एक 5, 5 त्रिक 15 का आलं 1/3. आता इकडे बघा, हे 1/3चा अर्थ काय होतो, बरोबर 3 भागापैकी 3 समान भागापैकी, बरं का, 3 समान भागापैकी 1 भाग पाण्यात व चिखलात आहे. आपण ह्या दोघाची बेरीज केली आहे, चिखलात आणि पाण्यात असलेल्या सळईची. शिल्लक, तर 3 भागापैकी 1 भाग म्हणजे शिल्लक 3 वजा 1 बरोबर 2 भाग. 3 वजा 1 बरोबर 2 भाग. कुठं आहे हे, पाण्याच्या वर आहे. 2 भाग कुठं आहे हे, पाण्याच्या वर आहे. मग हे 2 भाग बरोबर 2 मीटर. तर एकूण 3 भाग बरोबर किती, 3 गुणिले 2, तिरकस गुणाकार करा, भागिले 2, हे 2 2 कटलं, 3 मीटर सळई आहे एकूण. एकूण सळईची किती लांबी आहे, 3 मीटर लांबी आहे. पर्यायात आहे का 3 मीटर? आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. असा प्रश्न सोडवायचा. असा प्रश्न आला होता मागे, हरणाचा प्रश्न होता. एवढे हरणं चरतायत, एवढे हरणं हे होत आहेत, किंवा पक्ष्याचा, गुरांचा, गोठ्यात एवढे, नदीकाठी एवढे, पाणी पिण्यासाठी एवढे गेले, असा प्रश्न येतो. चला, त्याच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. एका सळईचा 1/5 भाग चिखलात, 3/5 भाग पाण्यामध्ये असून सळईचा 5 मीटर भाग पाण्याच्या वरती आहे, तर सळईची एकूण लांबी किती? पहा, काय करायचं माहित आहे का, हे 1/5 भाग कुठं आहे, चिखलात आहे. 3/5 भाग कुठं आहे, पाण्यात आहे. आणि 5 मीटर कुठं आहे, पाण्याच्या वर आहे. बरोबर आहे, पाण्याच्या वर आहे. मग काय करायचं, हे चिखलात आणि पाण्यात अपूर्णांकात आहे ना, या दोघाची बेरीज करा. 1/5 अधिक 3/5. छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला, अंशांशाची बेरीज करा. 3 अधिक 1 4, 4/5. आता काय करायचं माहिती आहे का, या 4/5चा अर्थ काय होतो, 5 समान भागापैकी 4 भाग चिखलात व पाण्यात आहेत. चिखलात अधिक पाण्यात मिळून 4 भाग आहेत. मग काय होईल, हे शिल्लक 5 वजा 4 बरोबर 1 भाग. मग हे 1 भाग कुठं आहे, 1 भाग पाण्याच्या वर आहे.
मग पाण्याच्या वर जे आहे त्याची लांबी दिली आपल्याला 5 मीटर, भाग पाण्याच्या वरती आहे म्हणजे एक भाग बरोबर 5 मीटर. तर एकूण 5 भाग बरोबर किती मीटर? 5 गुणिले 5 भागिले 1 बरोबर 25 मीटर. काय असेल उत्तर? 25 मीटर. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक बी 25 मीटर. पर्याय क्रमांक बी 25 मीटर. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी आपण 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.